पाहत आहे, बेळगावमधली देखील मराठी जनता पाहत आहे. अखेर जर पाहायला गेलं तर तिकडचे स्थानिक जे मराठी लोक आहेत ते तर हिंदूच आहेत ना. मग इथे येऊन जे आम्हाला बटिंग तो कटिंग वगैरे सांगतात ते जातात कुठे मग अशा वेळी? तिथे ती जनता देखील मराठी आहे, मराठी म्हणजे हिंदूच आहे. मग त्यांच्यावर एवढा अत्याचार का सहन करतो आपण? हा देखील प्रश्न आज भाजपने उत्तर देणं गरजेचं आहे. बेळगाव प्रश्नी काही शिवसेनेच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना देखील नोटिसा दिल्या आहेत, अटक देखील नोटिसा झालेल्या आहेत, अटक झालेल्या आहेत. स्थानिक जनतेवर आता पुढे लाठीचार्ज होऊ शकतो. हे कुठेही न चिघळता मला वाटतं केंद्र शासनाने आता हस्तक्षेप करावा आणि मोदी साहेबांनी तिथे केंद्रशासित राज्य जाहीर करावं. यापूर्वी देखील अशी परिस्थिती होती. त्यावेळी शिवसेनेचे नेते वेषांतर करून बेळगावला पोहोचले होते आणि तिथे जाऊन कार्यक्रम केला होता. तसं आता पुन्हा जर गरज भासल्यास आत्ताच सांगितलं तर आम्हाला सगळे अजून चेक लावतील ना. सत्ताधारी मंत्री असं म्हणतायत की आम्ही तिथे जाणार आहोत महाराष्ट्र एकीकरण. ते मंत्री आहेत का? नाही, आता जी मंत्री होती ते नक्की तुम्हाला खात्री आहे का ते मंत्री होणार? ते उदय सामंत आणि शंभूराज देसाई असं बघा, जाऊन करणार काय आहेत? सरकार त्यांचं इथे आहे, केंद्रात त्यांचं सरकार आहे की त्यांच्या मित्र पक्षाचं सरकार आहे. त्यांनी इथे आज ठराव मंजूर करायला पाहिजे होता, केंद्रात पाठवला पाहिजे होता. केंद्रात देखील पार्लमेंटचं सेशन चालूच आहे ना, संसदेचं सेशन चालू आहे. बनवा बेळगावला केंद्रशासित जोपर्यंत निकाल नाही लागत. पण कुठे ना कुठेतरी हे सगळं थांबणं गरजेचं आहे. स्वतः जाऊन नुसतं वातावरण अजून चिघळवण्यात काही अर्थ नाहीये. तिथे जाऊन तुम्ही नक्की जाऊन करणार काय आहात? खोटी आश्वासनं मागच्याही वर्षी पाहिली, या वर्षी आम्ही पाहतो. पण कर्नाटकचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात की बेळगाव हा महाराष्ट्राचा भाग नाही आणि तो जस्टिफाय होऊ शकत नाही. हा महाराष्ट्र द्वेष कशासाठी त्यांच्या मनात, ह्यांनी पहिलं उत्तर द्यावं. आणि त्या जे काही ते म्हणालेत त्यांच्याशी मुख्यमंत्री महोदय सहमत आहेत का, हे मुख्यमंत्री महोदयांनी आज उत्तर द्यावं. त्यांचं तर मला वाटतं प्रेस तर होईलच, त्याच्यात विचारा आपण. लातूरमध्ये 103 शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाने नोटीस पाठवली. मला वाटतं काल तरी सांगितलं की त्यांची नाही आहे ती नोटीस, असं मी काल लोकमतमध्येच वाचलं. मला माहित नाही, पण असेल तर चुकीचं मुख्यमंत्री होतं. वातावरण चुकीचं पसरलंय. आता हेच तर सांगतो ना, महाराष्ट्रात तुम्ही वातावरण कोण पसरवतं, हे कुठच्या सोशल मीडियामधून पसरतं, त्याच्यावर कारवाई होणार की नाही हा एक विषय आहे. ठीक आहे, पण लोकसभेत ते घरातून बाहेर का नाही पडले? ईडीची भीतीमुळे, हे माहिती आहे, त्यांनी आम्हाला सांगितलं त्यावेळी. तर बी टीम आहे भाजपची, आम्ही आधीपासून म्हणतोय. आणि हाऊसमध्ये कशी कोणाच्या इशाऱ्यावर वागतात हे मी जवळून पाहिलेलं. आता जास्ती बोलायला लावू नका. असं बोलतायत की आम्ही भाजपची बी टीम आहे, आधी सांगायला पाहिजे होतं. आता मी जगजाहीर केलंय, आधीपासून ते वागतच तसे होते. आता त्यांना न सांगता वागत असतील तर त्यांचं लक्षण येतं. रोहित पवार यावरती म्हणतात की महाशक्तीच्या विरोधात लढायचं असेल तर आपल्याला एकत्रित. बिल्कुल, हमने सुबह भी मांग की है, आज भी मांग की है. मैंने खत लिखा है स्वयं मुख्यमंत्री महोदय को कि आज हाउस में वो अगर एक ठराव लाते कि केंद्र शासित किया जाए, प्रस्ताव लाते केंद्र शासित करने के लिए बेळगाव को, तो हम सारे लोग उनके साथ खड़े रहते. और यही प्रस्ताव शायद संसद में भी आना चाहिए, क्योंकि संसद भवन में सेशन तो जारी है. यही हमारी मांग रहेगी कि वहाँ के जो अत्याचार हो रहे हैं वो रोका जाए, अट्रॉसिटीज रोके जाए, और मराठी जनता को जो हैरान किया जा रहा है वो तुरंत रोका जाए. मराठी जनता तो भी हिंदू ही है ना, तो बटेंगे तो कटेंगे बोलने वाले वहाँ जाके मराठी जनता को आश्रय देंगे क्या? चंद्रशेखर बावनकुळे जो प्रदेशाध्यक्ष विधायक, उन्होंने एक फोटो एक ट्वीट किया और कहते हैं कर्नाटक का जो विधानसभा गृह है वहाँ से स्वतंत्रवीर सावरकर की तस्वीर हटा दी गई है. बिल्कुल गलत है, और ये हमने पहले भी बात कही है. और स्वतंत्रवीर सावरकर हो या सारे जो देश के बड़े नेता रहे हो पूरे फ्रीडम मूवमेंट में, हम सभी का